गुड मॉर्निंग गाईज. बघा सकाळी सकाळी काय चालू आहे आपलं रेग्युलरची रुटीन. इथे मेथीची भाजी बटाटे टाकून झालेली आहे. इकडं दूध तापतं आहे आणि इकडं पाणी तापतं आहे. इकडं पोळ्या झालेल्या आहे आणि आमचे जे मेन आहे सदस्य ते अजून झोपलेले आहेत. उडगा आणि पट्टशी. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपलं जे काम आहे ते झालेलं आहे. पोळ्या झालेल्या आहे. आता फक्त एकच काम राहिलं की यांना उठवा, तयारी बियारी करा, हाकला घरा बाहेर. परेशान करून ठेवले. रोज रोज सकाळी थंडीमध्ये उठायचं, स्वयंपाक करायचं. चला उठा. अरे मला वाटलं उठलं का काय, दोघी पण गदडी टाकून आणि झोपायला लागले. ए आणि चल बेटा, वेळ झालाय आपला. हां अरे यार, यांना उठवणं म्हणजे अवघड आहे खूपच. अय आपण मोठे आहोत ना, उठून जा. उठा. कधी कधी मग काय लहान आहे. चला उठा. आणि का ग उठ बेटा. मग डान्स प्रॅक्टिस होते हां रोज सकाळी सकाळी तुमचे. होते का नाही? हां मग टीचर म्हणते रोज यायचं आहे, अजिबात बंक मारायचं नाही आहे. चल ॲब्सेंट राहायचं नाही सांगितलं टीचरने. कोणतं गाणं आहे ग तुझं? आणि अय पुरी चला ना, वेळ होतोय ना का. आणि चल ना ग चल. उठ उठ लवकर. उठ 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 यार, किती टाइमपास उठ जा मार. वेळ झालाय. चल उठ मग. चल गुडगले ना तू. उठून जा बेटा. चल. हा ठीक आहे मग राहू दे. राहू दे मग, नाही उठायचं तिला. जाऊ दे. डान्स कोण करणार मग? तुझ्या ठिकाणी एखादी काय नाव समृद्धी करून दिली ना. हा तू तर सांगत होते का जेणे आले त्यांना घेतच नाही मग असं. घेणार बी नाही ना आता. असंच करते माहिती तुला. घेणार नाही. जा दे, राहू दे. नाही जायचंय तिला. नाही जाणार आहे ती. हां आज मस्तपैकी हे बनवलं आहे बेटा. आणि मेथीची भाजी बनवलेली आहे तुझी फेवरेट. चल पाणी तापलंय आवर. उठवणं म्हणजे बापरे बाप. चल मित्रांनो, इथं आपली मस्तपैकी थंडीची चहा है ना. म्हणजे आता नेमकी थंडी सुरू झाली ना, त्याच्यामुळे मस्तपैकी गरमागरम चहा बनवतीये. थोडंसं पाणी टाकते बरं का, दूध एवढं होतं. तर आणि गेली आहे म्हणजे अनिचे पप्पा गेले अनिला सोडायला स्कूलला. तर एवढी धावपळ झाली ना आज, अक्षरशः 7:30 वाजून गेले. नाही तर घेता नाही ते मध्ये जास्त टाईम झाला तर. आता माहीत पडेल घेता आहे का नाही. तर घेऊन घेते वाटतं, कारण की तिचा डान्स आहे ना त्याच्यामुळे. तर बघा सगळं आवरून झालं, मी दमूनच गेली एकदम. तर पटपट उठवलं. अनिचे पप्पा आले वाटतं. कसं तरी उठवलं आणि गेली. आता आपली चहा पण इथं उकडते. तर थंडी खूप जास्त वाढलेली आहे बाहेर, म्हणजे जाऊच वाटत नाही आहे. तर बघा मित्रांनो, किती जास्त थंडी. आणि तिकडं चूल पेटवलं, पाणी तापते तिकडे. तर अजून सूर्य काही दिसे ना, लपलेला आहे अजून. तर इकडं बघू शकता, इकडं तर ऊन बी आलंय. इकडं ना ऊन येत नाही, कारण की वरती जास्त बांधले गेले तर त्याच्यामुळे ऊनच येत नाही इकडे. हो तर थंडी खूप जास्त आहे, तरी मी स्वेटर नाही घातलेलं आहे. मी पण धीट आहे.
घाबरणार नाही आहे थंडीला, है ना. रोज रोज कोण मोठं सारखं स्वेटर घालत बसणार आहे. घरात राहायचं, बाहेर निघायचं नाही थंडीमध्ये. तर आपली जी चहा आहे ती झाली आहे रेडी. आणि आता काढून देते. आपले कप कुठं गेले. हनीचे पप्पा आंघोळ करत आहे, कारण की त्यांना टाईम झालेला होता, म्हणजे हनीचा टाईम झालेला होता. मग तसेच चालले गेले सोडायला. केसांची बॅग भरून गेली माझी झाली. पिशवी आहे ना फुल भरून गेली. भांडे घ्यायचे मला. भांडेवाला सांगत होते अजून थोडीशी समळून घे बुवा, असं थोडेसे अजून समळून घे, मग 4 प्लेट सुटून जाईल. केसांचा काहीतरी फायदा होतो मित्रांनो, कारण की फेकून दिलेलं चालत नाही. आपले केस वाया नाही जायला पाहिजे की नाही. 4 नाही 5 मागेल मी त्या बाबाकडनं, कारण की त्यांनी सांगितलेलं आहे. तर सध्या तर माझी ती 18 ग्रॅम भरलेले, त्यांना लागते 40 ग्रॅम. तर 40 ग्रॅम झाले का मग विकेल मी. तर कपडे माझे नुसते असे बसलेले करून ठेवलेले, जसे आले तसेच सगळ्या घड्याघड्या करून ठेवावं लागेल. तर एवढीच असते माझी तयारी बरं का. झाली आहे. आणि केस बघा ते झाले, खूप पडायला लागले. आली हनीची फ्रेंड. मम्मी याच्यात काय ठेवायचं? अच्छा हे बघा, येताच झालं का तुझं फोडून? हां. चाबी कुठे गेली आपली? चल थकलो ना ग. तर मित्रांनो फायनली पोचलो. आपलं दार बंद झालं त्याचं. अरे अंधार झाला पूर्ण. हे लावावं लागतं ना, नाही तर दार त्याचं बंद होऊन जाते. कुठं गेलं ग? हो स्टूल बी सुटे ना, आणि श्वास बी घेतला जात नाही. गुदमरल्यासारखं वाटायला लागतं, पण रस्त्यात ना धूळ पण असते. आणि हे माझे वांग निघालेत ना तोंडावर, त्याच्यामुळे मग ऐक काही सुटे ना. आणि हे सोड ग इकडे. इम्पॉसिबल हो गया है. आणि इथं बघा पहिले झाड लागून थोडंसं उन्हात टाकून देते, कारण की कांद्याला ना मोडं निघून आले पण खराब होऊन जातात मग जास्त आणलं नाही. हे बघा मोडं फुटायला लागलं. जास्त जाणून घेतले होते, कारण की कांद्यानंतर मग
महाग आणि होऊन जातात, महाग होऊन जातात. त्याच्यामुळे खरं थोडे, त्याच्यामुळे मग एकदाच थोडेसे आणले, म्हणजे एवढे बी नाही आणलेले आहेत मी, पण एवढे भरपूर 2-3 महिने पुरतील मला कांदे. मी जास्त कांदे भाज्यामध्ये कमीत कमीच टाकते, जास्त नाही टाकते, कारण की हनीला आवडत नाही, मलाही नाही आवडत भाज्यामध्ये, ते कधी जास्त करून टाकतच नाही. आता ऊन आहे ना, 2-3 मिनिटात इकडे. हनी काय खायचंय? पाणीपुरी खायची. तर हनीचा मूड ऑफ आहे थोडासा, भूक लागली आहे जोरात आणि तिला खायची आहे पाणीपुरी ना ग. माझ्या हनीला पाणीपुरी दिल मी. हां हां, शेवपुरी पाणीपुरी काय काय खाणार आहे, सगळंच खाणार आहे आम्ही. हे बघ हनी, कुत्रं आलंय, कुत्रं इथंच बसलेले असतात बरं का कुत्रे. इकडं जायचं का, पुढे जायचं, इकडे पाणीपुरी खायला आणि बसली इथं. आणि जोरात भूक लागली ना बेटा, तर केव्हाची भूक लागली होती हनीला, म्हणून आम्ही फटक्यात आणि झटक्यात आलो. हनीचं मूड ऑफ आहे. हनीचे पप्पा गेलेत पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी घ्यायला, आणि आम्ही इथे वेटिंगवर आहे. बोल ना काहीतरी. भेळ आली, भेळ. काय झालंय हनीला? काय मस्तपैकी गरमागरम. काय खायचंय तुला? पाणीपुरी पण येते ना, घे. काय पाणीपुरी खायची आहे? काय खायचंय? काय झालंय माझ्या पोरीला काय माहिती. आणिची पाणीपुरी पण शेवपुरी आली ना ग. थोडं तिखटच आहे, मस्त तिखट असते. खावा आवरा. काय पाहिजे तुला अजून? काय पाहिजे? हनीला जोरात भूक लागलेली होती ना ग. हां खा बेटू. अजून काय, अजून काय खायचं अजून? बाई ग. मागू का दही, दही टाकून दही पुरी, ते पण छान असतं. मागू का? पाणीपुरीच कशी राहते? तर हनीचे 2 प्लेट झालेले आहेत ना ग. जोराची भूक लागलेली होती आणि हनीला. हे काय म्हणतो? एक अजून मीडियम पाणीपुरी आहे, त्याच्यात पाणी कमी टाकायला. मीडियम म्हणजे कशी आता तिथे याच्यापेक्षा थोडी मीडियम करायची का? तिखट तिखट त्याच्यापेक्षा थोडीशी तिखट चालेल का आता दिले? हिच्यासाठी जशी दिली होती तशी. आईच्यासाठी फक्त पाणी कमी टाक. हनीची आज मजा झाली ना ग. हनी हां रुसून काहीतरी फायदा झाला. हां का ग, रुसून काहीतरी फायदा झाला. माझं तर नाही झाला बघ. झालंय तिचं. आता जेवण करायचं. हातात 2, हां इकडे 2. तू खाल्ली का नाही? खाल्लं ना. घे नाही त्या घरी. तुळं बघा
मस्त कोण देखणार ते नी करते काय 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 लागणार होते हां इंजन लागणार ठिकाणी पुढे येतं काय गाणी ओळखीचं आहे बा जिम लावायची असं लावून घ्यायचं कंपनी मी लावणार आहे हा ना मग तेच नाही म्हणते म्हणते तू अरे तर कंपनीत एवढं काम असतं आणि परत जिम लावणार तिथं असं थकून जाशील असं म्हणते मी नाही गाणी माणूस थकून जातं आहे कामावर आलं परत जिमला जिम काय असंच आहे का एका दिवसातच आडा बनवून जाते थोडं थोडं करा आपलं हां थोडं थोडं करायचं